त्याच्यामध्ये 16 प्रश्न आले, 16 पॉलिटी. बरोबर, 16 प्रश्न आले. हे 16ही प्रश्न मी जशात तसे युपीएससीने घेतले. जशात तसे मी अनअकॅडमी आपल्याला तुम्हाला शिकवतो माहिती, तुम्हाला सांगितलं मी अनअकॅडमीला सगळे प्रश्न घेतले स्टेटमेंट वाईज. जसं मी स्टेटमेंट लिहिलं, प्रश्न लिहिला, तसा सेम प्रश्न कोणाचा आहे? आयोगाचा आहे. सेम जे ऑप्शन आहेत आयोगाचे तुम्हाला मी आज दाखवतो. ठीक आहे, मी तुम्हाला आज अनालिसिस करून दाखवतो. म्हणजे विद्यार्थीबद्दल मला एवढं सांगायचं आहे की जे आपण अभ्यास करतोय किंवा आपण आता अभ्यास करणार आहे तो सगळा अभ्यास आहे ना आपण एक्झाम ओरिएंटेड करणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न, जास्तीत जास्त मार्क्स कसे कव्हर होतील, आपल्याला कसे जास्त मार्क्स मिळतील यासाठी मी तुम्हाला आता इथून पुढे मदत करणार आहे. बरोबर, फक्त मी जेवढं सांगतो तुम्ही तेवढं तरी करा. कारण की विद्यार्थीबद्दल तुम्हाला माहित आहे की या राज्यशास्त्र किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये फक्त पॉलिटी आणि जॉग्रफी ते दोनच सब्जेक्ट अशा विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला परिपूर्णरित्या मार्क्स देऊ शकतात. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारला सर 16 प्रश्न आले तर माझे पॉलिटीमध्ये 16 पैकी 16ही बरोबर येऊ शकतो, अगदी बरोबर, तुम्हाला 32 मार्क एकटा पॉलिटी देऊ शकतो. आणि विद्यार्थी मित्रांनो असं झालेलं आहे जे UPSCची जी एक्झाम आहे आत्ता रिसेंटली झालेली जी काल, त्या एक्झाममध्ये माझे टोटल 16 प्रश्न आले होते. ठीक आहे, त्यापैकी 2 ते 3 प्रश्न मी इथे सुद्धा घेतलेले आहेत. तुम्हाला प्रश्न सांगतो मी. पहिला प्रश्न काय होता जो आपण त्या दिवशी घेतलेला, मी तुम्हाला त्या दिवशी शिकवलं का गांधीवादी समाजवाद, मार्क्सिझम समाजवाद, युटोपिया, आठवतं का? मी तुम्हाला त्या दिवशी शिकवलं, आठवतं काय? बघा हे लिहिलं तुम्ही, एक शब्द लिहिला युटोपिया. मग तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं बघा, एक्झाम्पल दिलं होतं जिओचं 15 लोक, बघा इकडे बघा एक्झाम्पल दिलं होतं बघा, युटोपिया म्हणजे आयडियल सोसायटी शिकवलं तुम्हाला. मग मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की भारत देशामध्ये काय 100 लोक आहेत फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, 100 लोक आहेत आणि त्यांच्याकडे ए नावाची कंपनी आहे. बरं, आणि हे काय की 100 लोक कामगार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो किरण वानखेडे म्हणजे मी, माझ्याकडे काय त्याची ओनरशिप आहे. बरोबर, तुम्हाला सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो की जर आपला देश आहे जिथे कॅपिटलिझम आहे, जिथे भांडवलशाही आहे, तिथे त्याचं सगळं उत्पन्न समजा 100 करोड उत्पन्न आहे, तुम्हाला मिळतील, मला मिळतील. आणि याच्यातला काही भाग तुम्हाला मिळतील या पब्लिक लोकांना म्हणजे कामगार लोकांना. पण मी तुम्हाला सांगितलं आहे की ज्या देशामध्ये युटोपिया असतं म्हणजे आयडियल सोसायटी असतं, अशा देशामध्ये हे जे इन्कम आहे ते कोणाला जातं? यांना जातं. म्हणजे मॅक्झिमम कोणाला जातील? पब्लिकला जातील आणि मिनिमम कोणाला जातील? स्टेटला म्हणजे त्या ओनरला. किती लोकांना माहिती हे सांगितलं म्हणून? किती लोकांना सांगितलं हे? किती लोकांना आठवतंय शिकवलं म्हणून? सांगा बरं, किती लोकांना आठवतंय शिकवलं म्हणून? अगदी बरोबर, याच्यावर प्रश्न विचारला, याच्यावर डायरेक्टली प्रश्न 2 मार्क भेटले तुम्हाला, 2 मार्क भेटले. याच्यावर प्रश्न असा होता की जो गांधीवादी समाजवाद आहे आणि जो मार्क्सवादी समाजवाद आहे, बरोबर, जो गांधीवादी आणि मार्क्सवादी काय समाजवाद आहे, या दोघांचंही साम्य काय आहे? दोघांचंही साम्य काय? बरोबर, म्हणजे मी तुम्हाला याच्यामध्ये डिफिनेशन दिली होती या दोघांची. काय डिफिनेशन माहिती का? डिफिनेशन होती की युटोपिया किंवा आयडियल सोसायटी 2 कंडिशनमध्ये फॉर्म होते, एक ट्रॅडिशनल वे आणि एक वेस्टर्न वे. बरोबर, मग मी तुम्हाला शिकवलं असेल, आठवत असेल तर त्या ट्रॅडिशनलमध्ये 2 वे शिकवले होते. एक गांधीवादी शिकवलं होतं, त्यालाच आपण आंबेडकरवादी सुद्धा म्हटलं होतं, आणि दुसरा म्हटलं होतं आपण नेहरूवादी. आणि तिसरा सांगितला होता इंदिराबाई, आणि इंदिरामध्ये सांगितलं होतं मार्क्सिझम. आठवतं का तुम्हाला? किती लोकांना आठवतं हे शिकवलं म्हणून मी? किती लोकांना आठवतं मी शिकवलं म्हणून? याच्यावर डायरेक्टली आयोगाने 2 मार्काचा प्रश्न विचारला. राजत वेलकामध्ये किती लोकांना आठवतं सांगा बरं? हे शिकवलं होतं मी युटोपिया. 2 मार्क, 2 मार्क्स, 2 मार्क्स भेटले डायरेक्टली 2 मार्क्स तुमच्या अकाउंटमध्ये. बरोबर, 2 मार्क्स. मग प्रश्न असा होता की गांधीवादी आणि मार्क्सिझम यांच्या विचारधारामध्ये साम्य कुठे आहे? यांचं विचारधारा काय म्हणायची? गांधी म्हणे काय? लोकांना महत्व द्या, लोकांना महत्व द्या, स्टेटला महत्व देऊ नका, स्टेटला महत्व देऊ नका. पण नेहरू काय म्हणे? लोकांना महत्व द्या पण सोबत पब्लिकला पण. पब्लिक प्रायव्हेट म्हणजे काय? खाजगी. बरोबर, खाजगी म्हणतो आपली गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट म्हणजे खाजगी, या सगळ्यांना काय द्या? मान्यता द्या. मार्क्सिझमचं काय म्हणत होतं? ठीक आहे, तुम्हाला त्या देशामध्ये स्टेट पॉलिसी नाही फॉर्म करायला चालेल, तुम्ही महत्व म्हणाल पीपलला महत्व द्या, म्हणजे पीपलला पब्लिकला महत्व द्या. पण याला कशाच्या आधारावर? वेस्टर्न कल्चरच्या आधारावर. म्हणजे तुमच्या देशाच्या ट्रॅडिशनल वे नाही, याला वेस्टर्न कल्चर. बरोबर, आणि तुम्हाला प्रश्न दाखवतो काढून की तुम्हाला लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो. एक मिनिट,
डायरेक्टली प्रश्न विचारला, डायरेक्टली. बघा प्रश्न असा आहे, वन कॉमन अग्रीमेंट बिटवीन गांधीजियम म्हणजे गांधीजी आणि मार्क्सिस्ट. डायरेक्टली प्रश्न विचारला आहे आणि काय, वन कॉमन अग्रीमेंट बिटवीन गांधीजी आणि मार्क्सिझम, गांधीजियम आणि मार्क्सिझम. ऑप्शन आहे द फायनल गोल ऑफ स्टेटलेस सोसायटी. पहिलाच काय म्हणतात, स्टेटलेस पाहिजे आम्हाला, पब्लिक सेक्टर पाहिजे नाही, कारण की आम्हाला इथे पण पाहिजे पीपल पाहिजे. पण हा जरी वेस्टर्न कल्चर बनायचा, हा गांधीजी काय म्हणायचे, ट्रॅडिशनल व्हॅल्यू म्हणजे आपला पीपललाच महत्व द्यायचं, आम्हाला स्टेट पाहिजे नाही. म्हणजे आन्सर काय येईल, बरोबर. पहिलं द फायनल गोल ऑफ स्टेटलेस सोसायटी. बघा पहिला प्रश्न तुम्हाला शिकवला, डायरेक्टली विचारला, डायरेक्टला काय विचारला, आयोगाने विचारून टाकला. बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, जे आपण शिकतोय ना तेच प्रश्न आयोग घेऊन आला आहे. जशा पद्धतीने मी तुम्हाला शिकवलं सेम प्रश्न आयोगाने टाकला. ठीक आहे. दुसरं तुम्हाला मी शिकवलं त्या दिवशी लोकशाही शिकवलं, आठवत असेल तर. इथे जे आपण क्लासमध्ये घेतलं लोकशाही, लोकशाही किती भागामध्ये डिवाइड केली आहे सांगा बरं. लोकशाही किती भागामध्ये डिवाइड केली, लोकशाहीला आपण किती भागामध्ये डिवाइड केलं सांगा मला, लवकर लवकर सांगा. तुमच्या लक्षात येतं की आपण व्यवस्थितरित्या शिकतोय, आपण व्यवस्थितरित्या जे प्रश्न घेतोय तेच प्रश्न आयोग विचारून राहिलेला आहे. ठीक आहे. दोन प्रकार, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोकशाही. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवलं स्वित्झर्लंड, ह्युमनचं एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला की सगळ्यांना जर बाहेर फिरायला लागल्यानंतर आपण स्वित्झर्लंडला जायची सगळ्यांची इच्छा असते. बरोबर. मग मी अप्रत्यक्षमध्ये आलो, अप्रत्यक्षमध्ये मी तुम्हाला शिकवलं संसदीय, आधी शिकवलं अध्यक्षीय. मग एक्झाम्पल दिलं संसदीयमध्ये काय, इंडिया, आणि अध्यक्षीयमध्ये एक्झाम्पल दिलं मी USA. आणि इथे प्रश्न विचारला विद्यार्थी तुम्ही, पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे संसदीय कार्यप्रणालीमधील खालीलपैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे, खालीलपैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे. अप्रत्यक्ष दोन, संसदीय आणि अध्यक्ष इंडियामध्ये आहे, आणि नंतर मी तुम्हाला सांगितलं संसदीय. बरोबर. मग याच्यामध्ये प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये प्रश्न विचारला या संसदीयबद्दल खालीलपैकी कोणते जे विधान आहे ते बरोबर आहे. बरोबर. पहिलं जे विधान त्याच्यामध्ये दिलं आहे की ऑल पॉलिटिकल पार्टीज म्हणजे सगळे पक्ष, सगळे पॉलिटिकल पार्टीज हे गव्हर्नमेंट फॉर्म करतात. तुम्हालाही माहिती आपल्या भारत देशामध्ये शक्यच नाही आहे सगळे पक्ष एकत्र येतील आणि गव्हर्नमेंट फॉर्म करतील, शक्यच नाही आहे. तुम्हाला तुमच्या महाराष्ट्रामध्ये माहिती BJP अपोजमध्ये आहे. बरोबर. शिवसेना, काँग्रेस आणि NCP एकत्र आल्या, गव्हर्नमेंट फॉर्म केला आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये असं होऊ शकत नाही की सगळेच पॉलिटिकल पक्ष म्हणजे पार्टीज गव्हर्नमेंट फॉर्म होऊ शकत नाही. बरोबर. हे सुद्धा मी तुमच्या लक्षात आणलं. तुम्हाला विचारलं होतं महागठबंधन म्हणजे काय, तुम्हाला लक्षात आणून दिलं होतं की महागठबंधन युती म्हणजे काय, तुम्हाला सगळं सांगितलं होतं. ऑल पॉलिटिकल पार्टीज फॉर्म गव्हर्नमेंट हे शक्यच नाही, कारण की आपल्या देशामध्ये सिंगल पार्टी सिस्टीम नाही. आपल्या देशामध्ये मल्टी पार्टी सिस्टम आहे, आणि मल्टी पार्टी जेव्हा असलं, वेगवेगळ्या विचारधारा असल्या तर कोणताही पक्ष एकत्र येत नाही. नंतरचं ऑप्शन आहे गव्हर्नमेंट इज रिस्पॉन्सिबल टू द पार्लिमेंट म्हणजे शासन आहे, शासन आहे हे रिस्पॉन्सिबल असतं पार्लिमेंट. बरोबर. अगदी बरोबर. एक्सप्लेन करून द्या मला. पार्लिमेंट आणि त्याला रिमूव्ह सुद्धा करू शकतात, म्हणजे पार्लिमेंट त्यांना रिमूव्ह सुद्धा करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, हे प्रश्न आले का, जो पहिला जो प्रश्न शिकलो आपण गांधीजी मार्क्सिझम, तुम्हाला माहिती आहे 2 ऑक्टोबरला काय असतं सांगा बरं मला. 2 ऑक्टोबरला काय आत्ता झाली बरं 2 ऑक्टोबर, इथून 4 दिवस अगोदर काय असतं 2 ऑक्टोबरला. 2 ऑक्टोबरला काय असतं विद्यार्थी मित्रांनो सांगा मला. विसरले का रे. ज्या व्यक्तीने तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं अशा व्यक्तीला तुम्ही विसरले का. अहिंसा दिन. अगदी बरोबर. गांधीजींची जयंती, गांधीजींची जयंती. बरोबर. या व्यक्तीची जयंती 150वी जयंती होती. बरोबर. 150. आणि तुम्हाला माहिती आहे आयोगाला सगळं खूपच फेवरेट आहे. 150, 200, 50, 100, 75, 10 असे वर्ष आपल्या आयोगाला इतके फेवरेट आहे 100% प्रश्न. म्हणून गांधीजींची विचारधारा कशी होती भारतामध्ये हा प्रश्न डायरेक्टली तुमच्या एक्झाममध्ये. बरोबर. मग हा संसदीयवाला जो आता आपण प्रश्न शिकतोय हा प्रश्न काय आला, कारण की तुम्हाला माहिती आहे नरेंद्र मोदी विरुद्ध 1 वर्ष अगोदर एक आला होता प्रस्ताव.
तो म्हणजे अविश्वास प्रस्ताव. माहिती आहे तुम्हाला अविश्वास प्रस्ताव, बरोबर. म्हणून तर प्रश्न लागला की पार्लिमेंट रिस्पॉन्सिबल आहे का. पार्लिमेंट म्हणजे गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल आहे का पार्लिमेंटला. हो, अगदी बरोबर. नाहीतर जर रिस्पॉन्सिबल नसेल तर पार्लिमेंट त्यांना कधीही पदावरून काढू शकते. नरेंद्र मोदीच्या विरुद्ध आला अविश्वास प्रस्ताव, बरोबर. कोणी मांडला तो, टीडीपी या पक्षाने, आणि तो भारतामधला 27वा काळातला अविश्वास प्रस्ताव. मला सांगा सगळ्यात पहिला अविश्वास प्रस्ताव कोणत्या व्यक्तीविरुद्ध मांडला. सगळ्यात पहिले अविश्वास प्रस्ताव कोणत्या व्यक्तीविरुद्ध मांडला सांगा मला. सगळ्यात पहिले अविश्वास प्रस्ताव आपण कोणत्या व्यक्तीविरुद्ध मांडला. जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, जवाहरलाल नेहरू. कुणी मांडला. जेबी कृपलानी आहे का. बघा, मला हे सांगतोय की आपले विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जो अभ्यास करताय ना तो वेगळ्या पद्धतीने अभ्यास करून जाताय. ठीक आहे, मला असं म्हणायचं नाही की तुम्ही चुकीच्या डायरेक्शन अभ्यास करताय. मला हे नाही म्हणायचं आहे की तुम्ही व्यवस्थित अभ्यास करत नाही. मला एवढं सांगायचं आहे, जरी तुमचा अभ्यास नसेल ना, तुम्ही त्याला तुमचे परिपूर्ण मार्क्स घेऊ शकता. त्यामध्ये रिझन आहे, कारण की जे सगळे प्रश्न येतात ना हे करंटशी लिंक असतात. ठीक आहे, करंटशी लिंक असतात. तुम्हाला करंटशी कसं लिंक करायचं असेल या पेपरच्या माध्यमातून आपण ॲनालिसिस करतो, बरोबर. म्हणजे सध्या काय टॉपिक न्यूजमध्ये येतं आणि त्याला आपण स्टॅटिक क्वेश्चन सोबत का लावलं, हा मुद्दा जर तुमचा क्लिअर झाला असेल, तुम्हाला येणारे प्रत्येक क्वेश्चन, तो हिस्ट्री असो, तो जॉग्रफी असो, इकॉनॉमिक्स असो, तो एन्व्हायरमेंट असो, ते करंट अफेअर असो किंवा ते पॉलिटी असो, तुम्हाला सगळे प्रश्न आन्सर सॉल्व्ह करता येतात. कारण की आयगनी सांगितलेलं आहे सगळे जे टॉपिक आहे ते करंटची लिंक केलं, बरोबर. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे मला की जर तुम्ही आता अभ्यास करणार असेल तर तुम्ही करंट अफेअरला सोबत करून करा. 11 तारखेला एक्झाम आहे. तुम्ही म्हणणार सर आम्ही दोन्ही गोष्टी वेगळ्या करतो, करंट पण वेगळं करतो आणि अफेअर्स पण वेगळे करतो. नाही, दोघांना एकत्र केलं तर काय मिळणार आहे, पोस्ट मिळणार आहे. अफेअर्सला वेगळं केलं तिकडे पण शॉक मिळतो आणि करंटला हात लावला तरी सुद्धा शॉक मिळतो. म्हणून दोघांनाही वेगवेगळं करायचं नाही, दोघांनाही एकत्र करायचं. आणि जेव्हा अभ्यास करतो तेव्हा याला आपण स्टॅटिक पोर्शन सोबत लावायचं. स्टॅटिक म्हणजे काय, तो कधीही चेंज होणार नाही. संविधान जसे तसं राहणार, कधीही चेंज होणार नाही. पण करंट अफेअरमध्ये नवीन नवीन बिल्स येतात, नवीन नवीन गोष्टी घडत असतात. आपल्याला त्याचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे, बरोबर. आणि याच करंट हिशोबाला लक्षात ठेवून आयोगाने UPSC आयोगाने प्रश्न विचारले आपल्याला, कोणाला, आपल्याला, की हे कसे प्रश्न आहेत, कशा पद्धतीने प्रश्न आले, बरोबर. आणि त्यापैकी मी तुम्हाला एक्झाम्पल दिला आहे की प्रश्न कसे येतात आणि काय येतात. तुम्हाला माहिती आहे का 103वी घटनाची कशा संबंधी सांगा मला. 103वी घटनाची कशा संबंधी आहे सांगा मला. 103वी घटनाची कशा संबंधी आहे. तुम्ही मला एवढं सांगा, व्हेरी गुड UPSC. मी तुम्हाला 2-4 प्रश्न विचारतो, मला एवढं सांगायचं की तुम्हाला काही माहिती आहे की नाही याच्यामधल्या पॉलिटीमधलं, की तुम्हाला सगळ्यांनाच नवीन वाटत आहे सगळं, की मला तुम्ही काही रिप्लाय देत नाही. आता तुम्हाला ही सगळं माहिती नसतील तर मी असं समजतो आहे की तुम्हाला सगळं माहिती आहे, फक्त मला तुमचं ते ब्रश पाहिजे, नॉलेज आहे तुम्ही गजलेले आहेत त्याला मला थोडं हे करायचं आहे, म्हणजे त्याला मला पॉलिश करायचं आहे. असं आहे की मला इंडेप्थमध्ये तुम्हाला शिकवावं लागेल. मला एवढं सांगा, म्हणजे माझ्याकडे काहीतरी असायला पाहिजे ना डाटा की तुम्हाला कुठे आहात तुम्ही, तुम्हाला इंडेप्थमध्ये घेऊन जावं लागेल का, तुमचे जे को रिलेशन म्हणतो एक टॉपिक दुसऱ्या टॉपिकला कसा कनेक्ट करायचा, असा बरोबर झाला आहे की नाही मला सांगायचं. नाही तर मी तुम्हाला 0 to 100 घेऊन जातो. मला एकदा सांगा, रिप्लाय तर करा मला. तुम्ही कुठे आहात, तुम्ही 30% तुमचा अभ्यास झाला आहे, 40% झाला आहे, 50% आहे की अजून फक्त 10% होतं, मला एवढं सांगा. ते तुला तुम्ही बिंदास बघा, तुम्हाला फ्रीडम आहे, राईट टू फ्रीडम आहे तुम्हाला, बरोबर. तुम्हाला सगळा अधिकार आहे, तुम्ही तुमचे थॉट्स एक्सप्रेस करू शकता. तुम्हाला कोणीही अडवलेलं नाही, फक्त तुम्ही तुमचे थॉट्स कोणाचं नाव डिफेम न होईल इथपर्यंत तुम्ही तुमचे विचार मांडा. 30% व्हेरी गुड. विशालनी मांडला 30%, व्हेरी गुड. रुपेश मोहिते 0 to 100%, ओके. 0 पासून 100 होत आहे, चालेल. बाकी लोक बाकीचे पण आहेत ना, एवढे लोक दिसतात मला. 30 लोक, मला 2 लोकांनी दिला आहे. अजून बाकी कुठे गेले, मोना 10%, ओके, व्हेरी गुड, चालेल. विशालने दिलं मला. मोना सांगा अभ्यास कसा आला तुमचा, कितपर्यंत अभ्यास आला तुमचा. नीलम गेली, काय माहितीला काय वाटतं.
ठीक आहे, चला. अरे मला एक तर मला आयडिया तर क्लिअर असू द्या की तुम्ही कुठपर्यंत आहात. तिचा आयडिया माझ्या नजर नसेल, बरोबर, म्हणजे याला वेलकम 3%. व्हेरी गुड. मला तुमची तर आयडिया तर असू द्या की तुम्ही कुठपर्यंत आहात, नाही तर मला त्या हिशोबाने घेऊन जावं लागेल ना. चालेल, चला मी शिकवतो. ठीक आहे, 103वी घटना. आता 103वी घटना दुसरी काय केलं आहे, तुमच्या संविधानामध्ये 2 आर्टिकलमध्ये चेंज केलं. आर्टिकल नंबर 15 आणि आर्टिकल नंबर 16. आर्टिकल नंबर 15 आणि आर्टिकल नंबर 16. मग सर म्हणाल, सर तुम्ही हे आम्हाला का शिकवताय? अरे हे रिझन आहे तुमचा प्रश्न येण्याचं. DPSP बद्दल, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांबद्दल हे रिझन आहे. त्याची 3वी घटनाची रिझन आहे की DPSP बद्दल 2 प्रश्न फॉर्म करण्याचे. 2 प्रश्न विचारले राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांबद्दल. 4 मार्क्स. फक्त एक अमेंडमेंट समजायला पाहिजे तुम्हाला. 103वी घटना दुसरी काय म्हणतात, जे EBC वर्ग आहे, जो खुला वर्ग आहे, EBC, इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास, ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे, अशा लोकांसाठी आपण 10% रिझर्वेशन देणार आहे. पण सुप्रीम कोर्टाने तर पहिलेच सांगितलं होतं भाऊ स्टेटला की तुम्ही 50%च्या वर आरक्षण देऊ शकत नाही. तुम्ही 50%च्या वर आरक्षण देऊ शकत नाही. मग कसं येतं? मग यासाठी 103 घटना दुसरीला काय सांगितलं गव्हर्नमेंटनी की भाऊ आम्हाला संविधानाने हक्क दिले आहेत. का दिले आहेत? संविधानाने हक्क दिले आहेत. जर आम्हाला DPSP म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे लोकांपर्यंत पोहोचवायची असतील, पीपलपर्यंत पोहोचवायची असतील, तर आम्ही मूलभूत हक्कांचं उल्लंघन करू शकतो. हा मुद्दा ज्याच्या लक्षात आला असेल, हा जो 103वी घटना दुसऱ्याच्या लक्षात असेल, त्यांना DPSP मध्ये प्रश्न कसे आले त्यांच्या लक्षात आलं असेल. कारण की विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंटने सांगितलं आहे, संविधानाने म्हटलं आहे की जर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही लोकांपर्यंत पोहोचवायची असतील किंवा लोकांना द्यायची असतील, तर पार्लिमेंट फंडामेंटल राईटचं उल्लंघन करू शकतो. बरोबर. आणि DPSP इम्पॉर्टंट आहे आणि गव्हर्नमेंटचं ते प्रिन्सिपलच आहे. काय बघ DPSPला फॉलो करूनच, म्हणजे सोशलिझम, सोसायटी वेलफेअर हे कोण शो करतं? म्हणून हा प्रश्न. बरोबर. म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, सगळ्या ज्या गोष्टी प्रेझेंटमध्ये चालू आहे, सगळ्या ज्या गोष्टी करंटमध्ये चालू आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात आणि असेच सगळे प्रश्न फॉर्म करतात. किती लोकांना समजत आहे की करंटची लिंक असलेले टॉपिक तुम्ही स्टॅटिक पोर्शन कसे लावताय? मला सांगा, तुम्हाला समजत आहे का? जे आपण करंटचे टॉपिक आहे त्याला स्टॅटिक पोर्शन सोबत कसं लावायचं सांगा बरं. काय 3च लोकांना समजत आहे का? बाकी लोकांना समजत नाही का? 3च लोकांना काय? प्रज्ञा विशाखाला समजलं, व्हेरी गुड. रुपेशला समजलं, कोणाला? आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, प्रवीणाला समजलं, व्हेरी गुड. की सगळे टॉपिक आहेत तर असे असतात. करंटचे टॉपिक कुठे लावतात? तुमच्या स्टॅटिक पोर्शन सोबत लावतात. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही मला आन्सर दिलेलं मला खूपच छान वाटतं. खूपच छान वाटतं. ठीक आहे, आपण पार्टी पण करू दे, काही इश्यू नाही. फक्त मला एवढं सांगा की तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इतक्यांदा विचारतं की समजलं का? समजलं का? मला म्हणजे काय रेकमेंडेशन आहे, मेसेज करा. तुम्ही मेसेज करा ना. तुम्हाला तिकडे तिचा जर मेसेज आला असता, एक नाही तर आपण 100 मेसेज करतो, बरोबर. त्याचा जर मेसेज आला ही असेल तर आपण 100 नाही 1000 मेसेज करतो. तर मी तुम्हाला फक्त एक शिक्षक वर्ग एक तुम्हाला मेसेज करा म्हणतो, तुम्ही मेसेज नाही करता. ठीक आहे. बघा, की आपल्याला नेमकं काय असतं की तो टॉपिक कळायला पाहिजे, की कोरिलेशन कळायला पाहिजे. जोपर्यंत आपण कोरिलेशन समजणार नाही एका सब्जेक्टमध्ये की प्रश्न कसे विचारतात, कशा पद्धतीने विचारतात, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही, विद्यार्थी तुमची नजर बनणार नाही की आयोग तुमच्याकडून काय मागून घेतो किंवा आयोगाला तुमच्याकडून काय मागून घेतो. बरोबर. आयोगाला तुमच्याकडून तुम्ही पूर्ण सब्जेक्ट पाठ करून घ्या, काही असं म्हणणं नाही. तुम्ही पूर्ण कॉन्स्टिट्यूशन लक्षात ठेवा, तुम्ही भारत संविधान लक्षात ठेवा, काही म्हणायचं नाही. त्यांना काय म्हणायचं आहे की जे करंटमध्ये इश्यू चालू आहे, हे करंटमधले इश्यू तुम्हाला स्टॅटिक पोर्शनमध्ये सोबत लावता येईल की नाही. म्हणजे जेव्हा तुम्हाला आता पेपर येईल ना, तुम्ही फक्त हाच एक विचार कराल की करंट अफेअरला लिंक करायचं आहे आपल्याला स्टॅटिक, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय की स्टॅटिक पोर्शनचा आता म्हणजे अप्लिकेशन्स, स्टॅटिक पोर्शनचे म्हणजे स्थायिक आपला फिक्स सिलेबस आहे, त्याचे अप्लिकेशन कसे आहे हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर विद्यार्थी तुम्हाला सांगतो, तुम्हाला 100% तुमची पोस्ट मिळते. 100% तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स देणार. बरोबर. हे 2 मुद्दे तुमच्या क्लिअर सुद्धा. आपण आपल्या सिलेबसला जाऊ. हे सगळे प्रश्न तुम्हाला असं वाटतंय की मी
दुसऱ्या ग्रहावरचा माणूस आहे असं तुम्हाला वाटून राहिला आहे. आपण ते नाही बघू, आपण हे बघू. पण मी एवढं सांगतोय की मी 16ही प्रश्न घेतले तसे प्रश्न अनअकॅडमीचे अनअकॅडमीला घेतले. सगळे प्रश्न 16च्या 16ही प्रश्न आले. सोबत 14 प्रश्न करंट अफेअरचे आले, कारण की मी करंट अफेअर पण घेतो. ठीक आहे, मी जॉग्रफी पण घेतो अनअकॅडमीला आणि मी पॉलिटिक्स सुद्धा घेतो. बरोबर, हे तिथे सगळे जे प्रश्न जर घ्याले असे टोटल जॉग्रफी अजून घेतलेले नाही तर मी चालू करणार आहे पुढल्या महिन्यापासून. तर असे टोटल सध्याच्या परिस्थितीमध्ये 30 प्रश्न आले. म्हणजे किती प्रश्न झाले, किती मार्क्स झाले, 7 मार्क्स. आणि विद्यार्थी मित्रांनो 60 मार्क्स म्हणजे सोडून द्या, 50% आपला पेपर तिथंच क्लिअर झाला. 60 मार्क्स. बरं, माझ्याकडे 70 क्वेश्चन असते. 70 क्वेश्चनमध्ये माझे नाही म्हटलं तर 30 क्वेश्चन अगदी बरोबर येणार. म्हणजे माझा स्कोर 20 झालं. अजून काय पाहिजे आपलं, बाकी सोडून देईल फारमध्ये. म्हणजे मला एवढं सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर मी जशा पद्धतीने सांगतो तसा जर अभ्यास केला 100% तुमचा 11 तारखेचा पेपर जबाब देतो. ठीक आहे, चला आपण कुठे येतो, पार्लेमेंट. आपण होतो पार्लेमेंट. काही पेपरचं एक्सप्लेनेशन घ्यायचं. तुम्ही सांगा मला पेपरचं एक्सप्लेनेशन घ्यायचं UPSCच्या की मी शिकवू तुम्हाला टॉपिक वाईज. मला लवकर सांगा, पेपरचं एक्सप्लेनेशन घ्यायचं की टॉपिक वाईज शिकायचं मला. व्हेरी गुड, चालेल. संसद, ठीक आहे. कुठपर्यंत आलो तरी आपण संसदेमध्ये. चला आज संसदेच्या आपण बेसिक टर्म शिकणार आहोत. संसदेच्या बेसिक टर्म शिकली. पहिली हेड ऑफ हाऊस. हेड ऑफ लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभेचा हेड ऑफ हाऊस असतो सभापती. ठीक आहे, दुसरा असतो उपसभापती. राज्यसभा उपराष्ट्रपती, त्याला अध्यक्ष म्हणतो, आणि दुसरा उपाध्यक्ष. हेड ऑफ हाऊस म्हणजे हाऊसचा हेड तो असतो. लोकसभा असेल सभापती, लोकसभा असेल उपसभापती, राज्यसभा असेल राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि अध्यक्ष, आणि दुसरा उपाध्यक्ष. आता आपल्याला एक एक टर्मला आता इतक्या डीपमध्ये घेऊन जायचं आहे तुम्ही म्हणाल सर हे तर बुकमध्ये पण नाही आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला एकच टर्म हेड ऑफ हाऊस हे एक लेक्चर शिकवतो. बघा, हेड ऑफ हाऊस समजा सांगा, हेड ऑफ हाऊस कोणत्या देशावरून घेतलं आपण. हेड ऑफ हाऊस हे कोणत्या देशावरून घेतलं माहिती तुम्हाला, ब्रिटन. कुठून घेतलं हो, ब्रिटन. हेड ऑफ हाऊस हे 2 भागामध्ये विभाजित केलं जातं, 2 भागामध्ये डिवाइड केलं जातं, 2 भागामध्ये. एक स्थायी स्वरूपाचं, स्थायी स्वरूप, आणि दुसरं अस्थायी स्वरूप. स्थायी म्हणजे काय, सभापती. स्थायी म्हणजे काय, आणि अस्थायी म्हणजे काय, म्हणजे टेम्पररी ऑफिस. टेम्पररी कोण आहे, हंगामी सभापती. हंगामी सभापती याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्पीकर प्रोटेम. स्पीकर प्रोटेम काय म्हणतात ना, स्पीकर. स्पीकर आणि हे काय, सभापती. हे काय, सभापती. बरोबर. म्हणजे विद्यार्थी जर तुम्हाला एवढं लक्षात येईल की आपल्या देशामध्ये जे हेड ऑफ हाऊस आहेत, जे लोकसभा आहेत, ते 2 प्रकारचे ऑफिस आहेत. एक हंगामी सभापती आणि दुसरं म्हणजे स्थायी सभापती. बरोबर. आता इथे तुम्हाला प्रश्न पडेल सर हंगामी सभापतीचा आम्ही वाचलाय, पण हे हंगामी सभापती नेमकं काय. जेव्हा विद्यार्थी मित्रांनो नवीन लोकसभा गठीत होतात, जेव्हा विद्यार्थी मित्रांनो नवीन लोकसभा काय होतं, गठीत होतं. जेव्हा विद्यार्थी मित्रांनो नवीन लोकसभा काय होतं, गठीत होतं, त्या नवीन लोकसभेचं जो पहिलं बैठक आहे, नवीन लोकसभेची जी पहिली बैठक आहे, त्याचा कोणीतरी अध्यक्ष पाहिजे की नाही, त्याचा कोणतरी अध्यक्ष पाहिजे की नाही. त्याचा अध्यक्ष कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, हा हंगामी सभापती. त्याचा अध्यक्ष कोण आहे हो, हंगामी सभापती. आणि याचं काम काय बघा सांगतो, याचं काम आहे फर्स्ट सिटिंगला होल्ड करणं, पहिल्या सिटिंगचं अध्यक्षपद घोषवणं, पहिल्या सभेचं. दुसरा पॉईंट काय याच्यामध्ये, याचं काम आहे सगळ्या खासदारांची म्हणजे सगळ्या MP ची काय घेणं, शपथ घेणं. सगळ्या MP ची काय घेणं, शपथ घेणं. ठीक आहे. नंतर त्यांच्या सदस्यामधून म्हणजे लोकसभेमधून
लोकसभेमधून सभापतीची निवड. सभापतीची निवड. मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की जे हंगामी सभापती आहे यांची निवडणूक कोण करतं. जे हंगामी सभापती आहे यांची निवड कोण करतं. यांची निवड करतं राष्ट्रपती. कोण करतं. राष्ट्रपती. तो विचारला या राष्ट्रपतींनी निवड केलेल्या हंगामी सभापतीचा शपथविधी कोण घेतो. कोण घेतो. राष्ट्रपती. कोण घेतो. राष्ट्रपती. सर तुम्ही म्हणाल हंगामी सभापतीचं काम काय. अरे हंगामी सभापती आहे पहिल्या सिटिंगचा अध्यक्षपद भूषवणे. दुसरं काम त्याचं की सगळे MP आहेत त्याला शपथविधी घेणं नंतर सभापतीची निवड करणं. बरोबर. तर तुम्ही म्हणाल सर हे हंगामी सभापती आहे यावर्षी त्यांचं नाव आहे कोण आहे. कोण होते यावर्षी हंगामी सभापती कोण होते सांगा मला. हा प्रश्न विचारणार आहे तुम्हाला यावर्षी 100%. हंगामी सभापती कोण होते. हंगामी सभापती कोण होते माहिती आहे का. नाही ठीक आहे चालेल तुम्ही माहिती करा. मी तुम्हाला फक्त सांगतोय की प्रश्न लिहू शकतो. हंगामी सभापती कोण अपॉइंटमेंट करतो. प्रेसिडेंट. ठीक आहे. प्रेसिडेंटने अपॉइंटमेंट केल्यानंतर काय करतात त्यांची ते ओथ पण घेतात. पण हंगामी सभापती नेमणूक करणारे क्रायटेरिया काय. यांसाठी क्रायटेरिया आहे तो वरिष्ठ नागरिक असायला पाहिजे. वरिष्ठ नागरिक असायला पाहिजे म्हणजे त्याला अनुभव असायला पाहिजे. कशाचा अनुभव असायला पाहिजे. त्याला अनुभव असायला पाहिजे. कशाचा अनुभव असायला पाहिजे. त्याचा लोकसभेचा त्याला जास्तीत जास्त वेळ अनुभव असायला पाहिजे. बरोबर. तिथे तो जास्तीत वेळा MP असायला हवा. तो जर अनुभव असाल तर राष्ट्रपतीच्या सांगावर त्याची निवडणूक करतो आणि हंगामी सभापती बसतो. शपथविधी कोण घेतो. राष्ट्रपती. आणि काम कोणतं आहे पहिल्या सिटिंगला होल्ड करतो. नवीन सगळ्या MPची त्यावेळी शपथविधी घेतो आणि सभापती. आता सांगा सभापतीची निवड झाली तर मग हा राहील का ऑफिस. हा राहील का मला सांगा. सभापती जर निवडून आले हंगामी सभापतीने सभापतींची निवड केली मग या ऑफिसचं काही काम आहे का. नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो जे हंगामी सभापती आहे यांना काय म्हणतात तो टेम्पररी ऑफिस. यांना काय म्हणतात टेम्पररी ऑफिस म्हणजे अस्थायी सभागृह. फक्त आणि फक्त पहिल्या सभेचं अध्यक्षपद राहू शकतो. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की विद्यार्थी मित्रांनो हेड ऑफ ऑफिस दोन प्रकारचे असतात. एक अस्थायी आणि स्थायी. अस्थायी. अस्थायी म्हणजे कोण. अस्थायी म्हणजे हंगामी सभापती. मला सांगा हंगामी सभापती नेमणूक कोण करतं. अगदी बरोबर. अगदी बरोबर स्नेही. अगदी बरोबर. काय करतात नवीन सभापतीची नेमणूक करतात. नवीन सभापतीची नेमणूक करतात पण कोणाच्या सदस्यामधून लोकसभेचा सदस्य. ठीक आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्हाला सांगा हंगामी सभापतीचा शपथविधी कोण घेतो सांगा मला. हंगामी सभापतीचा शपथविधी कोण घेतो. प्रेसिडेंट. व्हेरी गुड. त्यांची नेमणूक कोण करतो लवकर सांगा. नेमणूक कोण करतो. प्रेसिडेंट. अगदी बरोबर. व्हेरी गुड. त्यांचे कामं कोणते आहेत. त्यांचे कामं कोणते आहेत. पहिल्या सिटिंगला होल्ड करणं. पहिल्या सिटिंगला होल्ड करणं. दुसरं सभापतीची निवड करणं लोकसभेच्या सदस्यांमधून. तिसरं की विद्यार्थी मित्रांनो सगळ्या सदस्यांची शपथविधी घेणे. बरोबर. आता मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारतो. हंगामी सभापतीचा कार्यकाळ हा लोकसभेच्या कार्यकाळा इतका असतो. बरोबर का. हंगामी सभापतीचा कार्यकाळ हा लोकसभेच्या काळा इतका असतो. अगदी बरोबर. अगदी बरोबर. सुद्धा स्टेटमेंट काय की पहिल्या दिवशी सभापती निवडला. बरोबर. आता आपला सभापती निवडला. मग सभापतीला सभापती या नावाची शपथविधी आहे का. सभापतीला सभापती पदाची शपथविधी आहे का. असेल तर कोण घेतो. असेल तर कोण घेतो. व्हेरी गुड. सभापतीला सभापती पदाची शपथविधी नाही. सभापतीला सभापती पदाची शपथविधी नाही. त्याला सदस्य म्हणूनच काय घ्यावं लागतं शपथविधी. आणि यावर्षीचे तुमचे जे कोण आहेत सभापती आहे विद्यार्थी मित्रांनो यावर्षीचे तुमचे जे सभापती आहेत त्यांचं नाव आहे ओम बिर्ला. आणि यावर्षी 100% तुमचा आयोग तुम्हाला प्रश्न विचारणार ओम बिर्ला बद्दल. का. कारण की भारताच्या राज्यघटनेमध्ये किंवा भारताच्या या कालावधीमध्ये पहिल्यांदा असं झालेलं आहे कोणत्या सभापतीने पहिल्यांदा देशामध्ये काय केलं माहिती का स्कीम लॉन्च केली. त्याचं नाव आहे सुपोषित माँ अभियान.
कुठे म्हणजे तुम्हाला डायरेक्टली प्रश्न फॉर्म होऊ शकतो भारतामध्ये जो हंगामी सभापती भारतामध्ये जे सभापती हेड ऑफ हाऊस आहे यांनी आता कोणते असे आहेत की त्यांनी एखादी स्कीम लॉन्च केली ते आहे ओम बिर्ला. त्यांचं नाव काय आहे ओम बिर्ला. हे पहिले कोण ठरले आहे सभापती ठरले आहे की त्यांनी भारतामध्ये नवीन स्कीम लॉन्च केली आहे. नाहीतर स्कीम लॉन्च करण्याचा अधिकार गव्हर्नमेंटचा असतो. हे गव्हर्नमेंट नसतं हे तर न्यूट्रल गव्हर्नमेंट असतं. म्हणून तुम्हाला प्रश्न येऊ शकतो विद्यार्थ्यांच्या यावर्षी की जे ओम बिर्ला आहे हे किती भारताचे लोकसभेचे सभापती आहे की त्यांनी स्कीम लॉन्च केली पहिले. किती आहे पहिले. अगदी बरोबर घटनात्मक पद आहे व्हेरी गुड. ठीक आहे. दुसरा हा मुद्दा क्लिअर झाला. ओम बिर्ला हे भारत सभेचे काय सभापती आहेत. त्यांनी पहिल्यांदा स्कीम लॉन्च केली आहे सुशिक्षित कुठे राजस्थान. मग या ओम बिर्लाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये किंवा या ओम बिर्लाला असा बनवायचा सभापती तेव्हा कोणी कोणी मतदान केलं असेल सांगा बरोबर. जेव्हा ओम बिर्ला लोकसभेचे सदस्य बनले आणि त्यांना आता सभापती बनवायचं असतं आहे त्यांच्या निवडणूकमध्ये कोण कोण वोटिंग केलं असतं. राज्यसभेचे सदस्य येईल का लोकसभेचे सदस्य असेल का प्रेसिडेंट असेल का. अगदी बरोबर व्हेरी गुड. हंगामी सभापती नाही विशाल मेंबर्स ऑफ लोकसभा. लोकसभेच्या सदस्यांनी काय केलं या सभापतीच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं आणि हंगामी सभेने काय केलं रिप्रेझेंट करून दिलं. बरोबर. मग तुम्हाला असा प्रश्न विचारतो हे जे मतदान होतं हे कशा पद्धतीने होतं. हे जे मतदान होतं किंवा निवडणूक होतं हे होतं आवाजी मतदान. आवाजी म्हणजे काय अरे मी सपोर्ट करतो असा हात वरती करा. अरे मी सपोर्ट करतोय अरे मी सपोर्ट करतो याला मी सपोर्ट करतो असा हात जर वरती केला त्याला म्हणतो आवाजी मतदान. बरोबर. म्हणजे काय मित्रांनो ही सभापतीची निवड करते कोण करतात हंगामी सभापती. पण कशाच्या आधारावर लोकसभेच्या सदस्यांच्या आधारावर. मग या सभापतीचा कार्यकाळ लोकसभेचा कार्यकाळ इतकाच असतो. बरोबर का. या सभापतीचा कार्यकाळ लोकसभेचा कार्यकाळ इतका असतो. अरे प्राजक्ता चालतं काही नाही 22 वर्ष म्हटलं तरी चालेल. प्राजक्ता आपण 22 वर्ष सुद्धा म्हटलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही. सांगा मला सांगा या सभापतीचा कालावधी लोकसभेच्या कार्यकाळा इतकाच असतो. बरोबर का. चूक. कारण रिझन लोकसभा जरी विसर्जित झाली असेल तरी सभापतीचं पद विसर्जित होत नाही. लक्ष द्या. लोकसभा जरी विसर्जित झाली ना तरी सभापती पद विसर्जित होत नाही. बरं. जोपर्यंत नवीन लोकसभा फॉर्म होत नाही बरोबर तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तोपर्यंत जुना जो सभापती आहे हा विसर्जित होत नाही. हा तसाच आपल्या पदाधिकारात तो कायम राहतो. म्हणजे नवीन लोकसभेची पहिली बैठक असेल त्या दिवशी तो येतो म्हणतो की आता माझा कार्यकाळ संपलेला आहे मला इथे थांबावं लागेल. किती लोकांना समजलं किती लोकांना लक्षात आलंय की त्याचा कार्यकाळ लोकसभेचा कार्यकाळ इतका वेगळी चालेल. आता मला सगळं सभापती समजलं. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो या सभापतीचं काम काय होतं. या सभापतीचं काम काय सांगा बरं. या सभापतीचं आता काम येतो की उपसभापतीची किंवा उपाध्यक्षांची काय करणार निवड करतो. उपसभापतीची काय करणं हो निवड करणं. कोणाची निवड करणार उपसभापतीची निवड करणं. कोण करणार सभापती कोण सदस्यांना. बरोबर. दुसरं काम की जे 10 मेंबर पॅनल आहे 10 मेंबर पॅनल आहे याचं गठन सुद्धा करणं. आणि थर्ड म्हणजे सेकंड सिटिंग पासून अध्यक्षपद भूषवणं. पहिले तर हंगामी सभापती दुसरी सभा असेल दुसरी का असेल कायदेशीर सभा असेल त्याचं अध्यक्षपद भूषवणं. हे सुद्धा आपण कोण करतं जो सभापती आहे. बरोबर. हे आहे या सभापतीचे काम. म्हणजे आपण आता हे शिकलो की जे सभापती आहे किंवा अध्यक्ष आहे ते हेड ऑफ हाऊस आहे 2 भागात डिवाइड केले. एक स्थायीमध्ये आणि एक स्थायी. एक स्थायी आणि दुसरं अस्थायी म्हणजे हंगामी सभापती.
हंगामी सभापतीची नेमणूक आणि अपॉइंटमेंट या ओथ कोण घेतं? प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती. त्याच्याकडे काम काय? पहिल्या सभेचं अध्यक्षपद, सेकंड सभापतीची निवड करणे लोकसभेच्या सदस्यांमधून, तिसरा ही सगळ्यांची ओळख. बरोबर. तर याची हंगामी सभापती तो स्वतः घेतो, स्वतः घेते आणि राष्ट्रपती घेतो. बरोबर. आणि मग आला आपण स्थायी. स्थायी म्हणजे काय? सभापतीची निवड केली, याचं काम काय आहे? त्याला स्वतःच्या नावाची स्वतःच्या पदाची शपथ दिली नाही, त्याला सदस्य म्हणून काय करायचं? शपथ दिली गेला. बरोबर. सेकंड बैठकीचं अध्यक्षपद म्हणजे त्याचं काम काय? उपसभापती उपाध्यक्षाची नेमणूक करणं. आणि थर्ड म्हणजे काय? की जे मेंबर पॅनल आहे 10 मेंबर पॅनल याचं काय घटना सुद्धा. किती लोकांना लक्षात आलंय? किती लोकांना समजलंय? अगदी बरोबर. व्हेरी गुड विचार. किती लोकांना समजलं रे? चला व्हेरी गुड. क्लिअर झालं ना? चालेल. नेक्स्ट पॉईंट. आता प्रश्न येतो सभापतीला अधिकार कुठून कुठून? बघा, या सभापतीला मी असं म्हणतो, असं जेव्हा मी म्हणेल ते चुकीचं नाही माझं विधान, की संविधानामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट बॉडी कोण आहे? तर मला विचारलं, मी सांगणार सभापती. मला विचारलं की भारतीय संविधानामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट व्यक्ती कोण आहे? तो आहे सभापती. म्हणायचं का? संविधानाने संविधानाला अधिकार दिला की भाऊ तू कॉन्स्टिट्यूशन बॉडी आहे, तू काय कॉन्स्टिट्यूशन बॉडी आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन संविधान राष्ट्र आपल्या सभापतीला काही वेगळे अधिकार. मग रूल बुक ऑफ पार्लिमेंट, रूल बुक ऑफ पार्लिमेंट इथून सुद्धा या सभापतीला काही वेगळे अधिकार मिळतात. बरं. नंतर रूल बुक ऑफ लोकसभा, त्याला आता आपण म्हणतो प्रोसिजर बुक ऑफ लोकसभा, इथून सुद्धा त्याला काय म्हणतात? पॉवर मिळतो. बरोबर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इतके पॉवर ना राष्ट्रपतीला आहे ना प्रधानमंत्र्याला आहे, सगळे पॉवर म्हणजे सभापती. बरोबर. आणि तुम्हाला माहिती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर एखादी विधेयकाला अर्थविधेयक संबोधायचं असेल तर सभापती पाहिजे, अदरवाईज त्या विधेयकाला आपण अर्थविधेयक संबोधू शकत नाही. म्हणजे सभापती या संविधानाला सगळ्यात जबरदस्त नव्हतं. ठीक आहे. सगळ्यात जास्त अधिकार कोणाला आहे? या माणसाला. पण तुम्हाला माहित आहे हा काही घेऊ शकत नाही, हा काही करू शकत नाही, म्हणून याला आपण असं म्हणतो की जास्त अधिकार आपण याला देत नाही. सगळे अधिकार देतो पीएमला. पण जर संविधानामध्ये विचारलं कोणाला दिले आहे संविधानामध्ये, स्पीकरला. आता मला सांगा, स्पीकर सभापती जर पदावर नसेल तर काही कोण असेल? सभापती जर पदावर नसेल, काही कारणास्तव बाहेर गेला असेल, सभापती जर काही कामासाठी बाहेर गेला असेल त्यासाठी त्याचा कोण असतो? सभापती जर आपल्या कामावर नसेल, काही कारणास्तव बाहेर फिरायला गेला असेल, मी तिथं स्थायी स्वरूप आणि इकडे अस्थायी स्वरूप. तुमच्या सगळ्या बुकामध्ये विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे असं लिहिलं नाही आहे, तुम्ही प्लीज लक्ष देऊ नका. स्थायी स्थायी म्हणजे परमनंट. आणि त्याचा मृत्यू झाला असेल, मृत्यू, सेकंड राजीनामा, बरोबर, तर पदावरून दूर केलं असेल, पदावरून दूर केलं. आणि अस्थायी म्हणजे काय? टेम्पररी. अस्थायी म्हणजे टेम्पररी. कोरोना झाला, कोरोना झाला, बिमार आहे, टुरिझम बाहेर फिरायला जात आहे, टुरिझम बाहेर फिरायला जायचं, इल्लेस आलेली आहे, त्याच्यातून तो बाहेर येणार म्हणजे येणार. कोरोना झाला 14 बरं होईल, तुम्ही पण तुमच्यावर काही लोकांना झाला असेल सुद्धा बरोबर बाहेर आलेला आहे. बरोबर. टुरिझम फिरायला गेलो, वापस आलो, वापस येणारच आहे. आणि इल्लेस बिमार पडलो, तुम्ही वापस येणार म्हणजे येणार. ठीक आहे. मृत्यू झाला, मी वापस येणार का? समजा कोणी देशाचे होऊन गेला ते गेले, वापस येईल का? एकदा गेले मेल्यानंतर नाहीच. राजीनामा त्यांनी रिझर्वेशन दिलं, पुन्हा वापस येईल का? नाहीच येणार. बरोबर. आणि नंतर आहे पदावरून दूर केला, रिमूव्हल प्रस्ताव, वापस येईल का? नाही येणार. जेव्हा अशा कारणावरून सभापतीचं ऑफिस वॅकंट असतं तेव्हा उपसभापती ते पद सांभाळू शकत नाही. लक्ष द्या. जेव्हा
सभापती परमनंट कारणातून काय असतं, अब्सेंट असतं किंवा वॅकंट होतं, अशा वेळेस उपसभापती ते ऑफिसला होल्ड करू शकत नाही किंवा ते ऑफिसला सांभाळू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपती निवडणुकीची डेट फिक्स करतो. राष्ट्रपती निवडणुकीची डेट फिक्स कधी, कुठे, लोकसभेमध्ये. लोकसभेमधून एका सदस्याची सभापती म्हणून निवडणूक करतात, बरोबर. पण जर सभापती अस्थायी कारणावर जर अब्सेंट असेल, त्याच्याऐवजी कोण म्हणतो, उपसभापती सभापती म्हणतो. सभापती नसेल तर 3 मेंबर पॅनल, 3 मेंबर नसेल तर त्याचा एखादी वरिष्ठ नागरिक. मला सांगा किती लोकांना समजलंय, किती लोकांना समजलंय, हे किती लोकांना समजलं, सभापती आणि उपसभापती. नीलमला व्हेरी गुड, मोना व्हेरी गुड, बाकी स्नेहिला पण, मुकेशला पण व्हेरी गुड. ती पद आहे की 2 कंडिशनमध्ये काय करू शकतो, एक परमनंट कंडिशनमध्ये आणि दुसरं म्हणजे टेम्पररी कंडिशनमध्ये. परमनंट कोणत्या, मृत्यू, राजीनामा आणि पदावर जोडतो. याच्यामध्ये कोण, जर असं झालं असेल तर उपसभापती ते पद सांभाळू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपतीला निवडणुकीची डेट फिक्स करावं लागतं आणि मग राष्ट्रपतीच हाऊसमधून म्हणजे लोकसभा सदस्यांमधून एका सदस्याची निवडणूक काय करतो, सभापती म्हणून करतो. आणि अस्थायी म्हणजे काय, विद्यार्थी हे 3 करतो. त्याच्यामध्ये काय, उपसभापती सभापती कामकाज बघू शकतात. सभापती नसेल तर 10 मेंबर पदाला, हे नसेल तर मग एखादी वरिष्ठ नागरिक. किती लोकांना टर्म कळली, हे टर्म कळली का, सभापती टर्म कळली का तुम्हाला, लक्षात आला का, व्हेरी गुड. चला नेक्स्ट, लेम डक सेशन, पांगळे अधिवेशन. पांगळे अधिवेशन, पांगळे अधिवेशन, लेम डक सेशन. आता बघा इथे काय असतं म्हणजे, जे लोक नवीन निवडणुकीमध्ये निवडून येत नाही, जे लोक नवीन निवडणुकीमध्ये निवडून येत नाही, अशा लोकांसाठी एक सेशन असतं, त्याला म्हणतात पांगळे अधिवेशन. आता समजा म्हणजे काय, समजा या वर्षी 200 लोक उभे राहतात, कोणाचे, BJP पक्षाचे, बरं. ते 200 जिंकले, 200 निवडून आले, ठीक आहे. पण यांनी जर कामकाज व्यवस्थित केलं नाही, यांनी जर स्वतःचं कामकाज व्यवस्थित केलं नाही, तर विद्यार्थी मित्रांनो पुढल्या वर्षी आपण या सगळ्यांना जिंकून देऊ का, नाहीच जिंकून देणार. कारण की आपल्याला संविधानी अधिकार दिला आहे, यापैकी कोणी आपण जिंकू शकतो किंवा याला दुसऱ्यालाही आपण जिंकून देऊ शकतो. म्हणजे या 100 पैकी कोण जिंकली, 100 लोक, 100 पैकी 100 लोक. तर हे 100 जिंकले नाही, हे 100 जिंकले नाहीत, अशा लोकांसाठी विद्यार्थी मित्रांनो, अशा लोकांसाठी जे अधिवेशन असतं त्याला म्हणतात लेम डक सेशन. Those members who are not elected in the next assembly election, that is called, त्यांच्यासाठी जे ऑर्गनाईज केलेलं त्याला म्हणजे काय म्हणतात, पांगळे अधिवेशन. म्हणजे काय, लेम डक सेशन म्हणजे काय, जे लोक नवीन इलेक्शनमध्ये निवडून येत नाहीत, अशा लोकांना एक पार्टी दिली जातं की भाऊ तुम्ही या, खा प्या बसा आणि एन्जॉय करा, बरोबर. ते म्हणजे पांगळे अधिवेशन. ते म्हणजे काय, पांगळे अधिवेशन. त्या बसा कसा सगळंच करा, म्हणजे काय, पांगळे अधिवेशन. जे लोक नवीन निवडणुकीमध्ये निवडून येत नाही, अशा लोकांसाठी हे पार्टी. पण माझा प्रश्न बघा, पांगळे अधिवेशन निवडणूक पूर्वी आयोजित केले जाते, बरोबर का. आयोजित केले जाते, बरोबर का. पांगळे अधिवेशन निवडणूक पूर्वी आयोजित केले जाते, बरोबर का. सांगा मला, निवडणूक पूर्वी आयोजित केले जाते, बरोबर का. अगदी बरोबर. कारण की माहीत कसं पडणार की लोक जिंकले की नाही म्हणून, जिंकले की नाही म्हणून कधी माहिती पडणार, निवडणुकीनंतर. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की लेम डक सेशन हे निवडणुकीपूर्वी घेतल्या जात नाही, त्याला घ्यायचं तर आपण निवडणुकीनंतर घेतो, बरोबर. मला लक्षात, निवडणुकीनंतर आपण याला घेतो. एक व्हीप म्हणजे प्रपोजल.
दीप म्हणजे प्रतोद. दीप म्हणजे काय? प्रतोद. म्हणजे का? तर बघा, आज मला खूप कमी लोक दिसून आले क्लासला, खूपच कमी लोक दिसतात मला. मग त्यांची अबसेंटी प्रेझेंटी लागणार की नाही? अबसेंटी प्रेझेंटी लागणार की नाही? बरोबर. मग अबसेंटी प्रेझेंटी पार्लिमेंट्समध्ये सुद्धा असेल, संसदेमध्ये सुद्धा लागत असेल, कोण अबसेंट आहे कोण प्रेझेंट आहे. बरोबर. संसदेमध्ये सुद्धा लागत असेल, कोण अबसेंट आहे कोण प्रेझेंट आहे. तेच म्हणजे व्हीप काय आहे? प्रेझेंटी आणि अबसेंटी लावणारा माणूस. प्रेझेंटी आणि अबसेंटी लावणारा माणूस. म्हणजे प्रश्न कसा होतो, याचा उल्लेख कुठं मेन्शन आहे का? याचा उल्लेख कुठेच नाही. ना संविधानामध्ये आहे, ना पार्लिमेंटरी प्रोसिडिंगमध्ये आहे, ना कायद्यामध्ये आहे, ना कुठे आहे. या प्रतोदचा उल्लेख भारतामध्ये कुठेही दिलेला नाही. ना संविधानामध्ये आहे, ना कुठे आहे, ना कुठे आहे. बरोबर. मग तुम्हाला आता एवढं लक्षात येऊ की हा जो व्हीप आहे त्याचं काम आहे फक्त आणि फक्त आपल्या पक्षातून कोण अबसेंट आहे, आपल्या पक्षातून कोण प्रेझेंट आहे, हे सगळं बघण्याचं काम कोणाचं आहे? व्हीपचं. कोणाचं आहे? व्हीपचं. कोण अबसेंट आहे कोण प्रेझेंट आहे. मला सांगा, हा व्हीप कुठला असतो? कोण ठरवतो? हा ठरवतो आपल्या पक्षामधून. आपल्या पक्षामधून बीजेपी पक्षाचा एक व्हीप, बरोबर, एनसीपीचा एक व्हीप, काँग्रेस पार्टीचा एक व्हीप. म्हणजे तुमच्या पार्लिमेंटमध्ये जितके पक्ष असतात तितका किती असतात तितके व्हीप असतात. म्हणजे तुमच्या पार्लिमेंटमध्ये 10 पक्ष आहेत, किती असतील? 10. तुमच्या पॉलिटिकल पार्टीज पार्लिमेंटमध्ये 9 आहेत, व्हीप असतील 9. विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हीप असतो प्रत्येक पार्टीचा एक असतो, प्रत्येक पार्टीचा एक व्हीप असतो. आणि हा व्हीप आहे ना, हा रिस्पॉन्सिबल असतो डायरेक्ट कोणाला? लीडर ऑफ हाऊस. लीडर ऑफ हा व्हीप म्हणून रिस्पॉन्सिबल असतो लीडर ऑफ हाऊसला, म्हणजे तुमच्या देशाचे प्रधानमंत्री. तुमच्या देशाचे प्रधानमंत्री. आता आपण जाऊ लीडर ऑफ हाऊस. आणि व्हीप संविधानामध्ये कुठेही नमूद केलेला नाही. लीडर ऑफ हाऊस. लीडर ऑफ हाऊस. लीडर ऑफ हाऊस. तर पीएम ज्या हाऊसचा सदस्य आहे त्या हाऊसचा लीडर म्हणजे कोण? पीएम स्वतः. पीएम ज्या हाऊसचा सदस्य आहे, पीएम ज्या हाऊसचा सदस्य आहे त्या हाऊसचा लीडर म्हणजे कोण? पीएम स्वतः. आणि दुसऱ्या हाऊसमध्ये पीएम स्वतः एखाद्या व्यक्तीला नॉमिनेट करतो. फॉर एक्झाम्पल 2004 पासून 2014 पर्यंत मनमोहन सिंग होते पीएम.